संपूर्ण भारत देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून रेशनधारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे निर्णय सुद्धा लागू करण्यात येणार आहेत। सोबतच गॅस ग्राहकांना आणि रेशनधारकांना 12 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत, परंतु त्याच्यासाठी काही अटी घातलेल्या आहेत, शर्ती घातलेल्या आहेत। जर तुम्ही अटी शर्तींमध्ये बसलात तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। सोबतच 12 वस्तू सुद्धा दिले जाणार आहे। तर या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पद्धतीने बघणार आहोत, परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तुमच्या कामाची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। बघा, देशभरामध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे, सोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आलेलं आहे आणि बीजेपीचं सरकार आल्यामुळे राज्यामधील रेशनधारकांना आणि गॅस ग्राहकांना आनंदाचे निर्णय सुद्धा लागू करण्यात येणार आहेत। परंतु कोणकोणते आनंदाचे निर्णय आहेत, त्याच्यासाठी पात्रता काय आहे आणि लाभ कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। सोबतच 12 जीवनावश्यक वस्तू सुद्धा मोफत दिल्या जाणार आहे। तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही, थेट लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। परंतु तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुमच्या खात्यामध्ये या वस्तू जमा केल्या जाणार आहे। सोबतच अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। तर या 12 जीवनावश्यक वस्तू सोबतच जे मोठमोठे लाभ आलेले आहेत तर ते कोणकोणते लाभ आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। अत्यंत मोठे आणि आनंदाचे 12 लाभ आहेत। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, 2 उपमुख्यमंत्री, याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार आहेत। तर यांच्यामार्फत जे बीजेपीचं सरकार तयार झालेलं आहे, तर या सरकारने 1 जानेवारी 2025 पासून कोणकोणते लाभ मिळणार आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। बघा, लाभ कोणत्या नागरिकांना मिळणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। तर बघा, संपूर्ण भारतातील सर्व नागरिकांसाठी, परंतु यामध्ये सर्वात मोठा वाटा महाराष्ट्र राज्यामधील रेशनधारक, गॅस ग्राहक आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना दिला जाणार आहे। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ही योजना असेल किंवा हे 12 लाभ असतील तर हे 12 लाभ संपूर्ण भारतामध्ये तर लागूच आहेत, परंतु याचा जो सर्वात मोठा वाटा आहे तर तो महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित ठेवण्यात आलेला आहे। सोबतच तुमच्याकडे या 5 पात्रता असतील तरच तुम्हाला याच्यामध्ये लाभ दिला जाणार आहे। बघा, 12 मोफत वस्तू दिल्या जाणार आहेत रेशन कार्डवरती आणि गॅस ग्राहकांवरती सुद्धा आनंदाचे निर्णय आहेत। बघा, पात्रता लक्षात घ्या, त्याच्यानंतर कोणकोणते लाभ मिळणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, याच्यामध्ये पहिली पात्रता आहे नागरिक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे, त्याच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे। जर रेशन कार्ड नसेल तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं तरच तुम्ही याच्यामध्ये पात्र ठरणार आहात। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे। दुसरी पात्रता, ज्या कुटुंबामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरी करत नाही किंवा सरकारची कोणतीही पेन्शन घेत नाही, अशाच कुटुंबांना या 12 वस्तूंचा लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही। घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नसायला पाहिजे आणि कोणी सरकारतर्फे पेन्शन घेत नसणार असावं। सोबतच तिसरी पात्रता आहे कुटुंबातील कोणताही सदस्य कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसावा। बघा, महत्त्वाचा शब्द आहे परमनंट कामगार नसावा, परंतु कारखान्यांमध्ये जर तुम्ही कामाला असाल आणि परमनंट नसाल तर 100% लाभ दिला जाणार आहे आणि तुम्ही सरकारला टॅक्स भरत नसणे गरजेचं आहे। जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुमचे उत्पन्न 7 लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे तुम्हाला याच्यामधून थेट अपात्र केलं जाणार आहे। सोबतच चौथी पात्रता म्हणजे ज्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती नाही किंवा एखादा प्लॉट विकत घेतलेला नाही तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि 12 वस्तू सुद्धा दिल्या जाणार आहेत। बघा, तुमच्याकडे 5 एकर जमीन असेल तर ठीक आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही। सोबतच तुम्ही एखादा प्लॉट घेतला असेल किंवा फ्लॅट घेतला असेल तरी पण तुम्हाला याच्यामधून अपात्र केलं जाणार आहे। सोबतच महत्त्वाची आणि शेवटची पात्रता आहे तर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसली पाहिजे। बघा, कोणती गाडी नसली पाहिजे तर याच्यामध्ये टॅक्सी वगळण्यात आलेली आहे। टॅक्सी असेल तर चालणार आहे किंवा एखादी 4 व्हीलर गाडी भाड्यासाठी घेतलेली आहे आणि ती रजिस्टर केलेली असेल तर तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। परंतु एखादी गाडी स्वतःच्या पर्सनल कामांसाठी घेतलेली असेल तर तुमच्याकडे अगोदरच उत्पन्नाची मर्यादा जास्त आहे असं सुद्धा ठरवलं जाणार आहे। त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे, कुठेही स्किप करायचा नाही, अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे। तर बघा, या 12 वस्तू कोणकोणत्या मिळणार आहेत ते सुद्धा आलेलं आहे, परंतु तुमच्याकडे
पिवळे रेशन कार्ड, केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला 6 वस्तूंचा लाभ मिळेल आणि तुमच्याकडे गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे, तर तुम्हाला अजून 6 वस्तूंचा लाभ मिळणार आहे. असे मिळून 12 वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत. परंतु राज्यामधील पिवळे आणि केसरी रेशनधारकांना ज्या 6 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत त्या सुद्धा अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात. बघा, रेशनधारकांना मोफत 6 वस्तू. आता या कोणत्या वस्तू आहेत ते सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सुद्धा प्रोत्साहन येतं आणि त्या प्रोत्साहनातून आपण नवनवीन योजना सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर बघा, रेशनधारकांना ज्या मोफत 6 वस्तू दिल्या जाणार आहेत त्याच्यामधला पहिला लाभ बघा, 1 जानेवारी 2025 पासून पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना तांदूळ मिळणार नाही. बघा, तुम्हाला वर्षानुवर्ष तांदूळ मिळत होता, परंतु आतापासून तांदूळ मिळणार नाही, परंतु त्याऐवजी जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत. 1 जानेवारी 2025 पासून तुमचा तांदूळ बंद करण्यात येणार आहे. त्याच्याऐवजी गहू, साखर, हरभरा, मोहरीचे तेल, मीठ, मैदा, विविध प्रकारचे मसाले, सोबतच विविध प्रकारच्या डाळ्या आहेत, सोयाबीन आहेत, अशा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर या 9 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून तुम्हाला रेशन धान्य दिले जाणार आहे. बघा, रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. सोबतच दुसरा जो लाभ आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, रेशनधारकांना फक्त धान्य दिले जाणार नाही तर इतर गरजांसाठी रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. रेशनधारकांना नवनवीन स्वरूपामध्ये 9 वस्तू तर दिल्या जातील, सोबतच पैसे सुद्धा दिले जाणार आहे. जो तिसरा लाभ आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. बघा, राज्यातील पिवळे आणि केसरी रेशनधारक असणाऱ्या कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन आणि मोफत पिठाची गिरण या 2 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकांना पांढरे रेशन कार्ड असेल तर हा लाभ घेता येणार नाही. सोबतच चौथा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, रेशनधारक कुटुंबामध्ये जर कोण अपंग असेल, निराधार असेल, विधवा असेल आणि 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी असणारे नागरिक असतील तर तुम्हाला नवनवीन योजना सुद्धा 1 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत. परंतु विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजना, निराधार योजनेसाठी संजय गांधी निराधार योजना आणि ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशा योजना सुरू करण्यात येणार आहेत. सोबतच जे 12 लाभ आलेले आहेत त्याच्यामधला 5वा लाभ, रेशनधारक कुटुंबातील सर्व सदस्यांना सरकारकडून मोफत उपचार दिला जाणार आहे. परंतु हा उपचार तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत घेता येणार आहे. 5 लाख रुपयांच्या वर जर तुमचं बिल झालं तर तिथून पुढचं जे बिल होईल, सरासरी 7,000 झालं तर तुम्हाला वरचे 2 लाख स्वतःहून भरावे लागणार आहेत. परंतु 5 लाख रुपयापर्यंत शासनाकडून मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांचा जो निधी असतो त्याच्यातर्फे तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत निधी दिला जाणार आहे. सोबतच वेगवेगळे आयुष्यमान कार्ड योजना आहे तर त्याच्यामार्फत सुद्धा 5 लाख रुपयापर्यंत केंद्राकडून मोफत उपचार केला जाणार आहे. सोबतच जे 12 लाभ आहे त्याच्यामधला 6वा लाभ बघा, रेशनधारकांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना या ज्या घरकुल योजना आहेत तर या योजनेअंतर्गत 1,30,000 रुपये इतकी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये घरकुल योजनेमार्फत दिली जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर घर बांधायचं असेल तरी पण तुम्ही अर्ज करू शकणार आहात. बघा, राज्यातील पिवळे आणि केसरी रेशनधारकांसाठी 6 लाभ बघितले, परंतु आता दुसरा जो लाभ आहे तो म्हणजे गॅस ग्राहकांसाठी आहे. तर गॅस ग्राहकांसाठी सुद्धा 6 लाभ आलेले आहेत, ते सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहे. बघा, राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वपूर्ण असे लाभ सुद्धा सुरू केलेले आहेत. तुमच्याकडे गॅस असेल तर काहीच अडचण नाही, तुम्हाला या 6 लाभांचा 100% लाभ मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. आता जो पहिला लाभ आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, 1 जानेवारी 2025 पासून सर्व नागरिकांना वर्षाला फ्रीमध्ये 3 गॅस दिले जाणार आहेत. परंतु त्याच्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करावा लागणार आहे. बघा, सर्व गॅस ग्राहकांना वर्षाला मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत, परंतु तुम्हाला अगोदरच पात्रता सांगितलेली आहे 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी असेल तर. जो दुसरा लाभ आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, गॅस ग्राहकांना नवीन वर्षामध्ये गॅसची सबसिडी डबल दिली जाणार आहे. बघा, गॅसची सबसिडी तुम्हाला डबल दिली जाणार आहे, परंतु गॅसची KYC केली तरच तुम्हाला डबल सबसिडी दिली जाणार आहे. अन्यथा तुम्हाला सध्याच्या स्थितीला जेवढी पण सबसिडी मिळत आहे ती सबसिडी सुद्धा मिळणार नाही. म्हणजेच KYC केली तरच तुम्हाला सबसिडी दिली जाणार आहे. सोबतच
तिसरा जो लाभ आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, गॅस ग्राहकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, नवीन वर्षामध्ये गॅसची किंमत 10% रुपयांनी कमी केली जाणार आहे। सरासरी 1000 रुपयाला गॅस असेल तर 100 रुपये इतकी रक्कम कमी केली जाणार आहे। त्यामुळे नागरिकांना दिलासा सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, शासन नवनवीन योजना काढत आहे। लाडकी बहीण योजना काढली, मुख्यमंत्री वयश्री योजना काढली, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काढलेली आहे। अशा योजना काढत आहे। त्याचसोबतच गॅस ग्राहकांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण असे लाभ सुद्धा सुरू केलेले आहेत। आता जो चौथा लाभ आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, नवीन वर्षामध्ये गॅसवरती स्कॅनर येणार आहे। आता स्कॅनर कशामुळे येणार आहे ते सुद्धा सांगतो। बघा, तुमचा गॅस कुठून भरून आणला, सोबतच गॅसचे वजन किती आहे। आता भरपूर ठिकाणी गॅसचे वजन कमी येत होते, त्याच्यामुळे भरपूर गॅस ग्राहकांनी तक्रार केलेली आहे। त्याच्यामुळे तुमच्या गॅसवरती स्कॅनर येणार आहे। तर त्या गॅसचे वजन किती आहे, कुठून भरला आहे आणि कोणी भरून आणला आहे आणि गॅस लिकेज आहे का हे सुद्धा तुम्हाला त्या स्कॅनरच्या मदतीने दिसणार आहे। त्याच्यामुळे गॅस ग्राहकांना सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी आलेली आहे। सोबतच पाचवा जो लाभ आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, मागील 5 वर्षांमध्ये गॅस ग्राहकांची भरपूर मोठी फसवणूक केली जात होती, परंतु आतापासून कसली फसवणूक होणार नाही। ही फसवणूक फक्त OTP मुळे होत होती। आता सर्वांना माहिती आहे की तुमच्या गॅस कनेक्शनचे सबसिडी जमा झालेले आहे। अशा पद्धतीने मोबाईलवरती मेसेज होतो, परंतु अशा ठिकाणी असेच मेसेज व्हायरल करण्यात आलेले होते आणि त्या OTP वरती दाबल्यानंतर थेट तुमच्या बँक खात्यामधले पैसे सुद्धा कट होत होते। परंतु आतापासून TRAI ने पूर्णपणे सिक्युरिटी केलेली आहे। सोबतच 6वा जो लाभ आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, सर्व गॅस ग्राहकांना घरपोच सिलेंडर अगदी फ्रीमध्ये 1 जानेवारीपासून दिले जाणार आहेत। यासाठी कोणताही वेगळा चार्जेस घेतला जाणार नाही। त्याच्यामुळे सर्व गॅस ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। बघा, तुम्हाला गॅस ग्राहकांसाठी आणि रेशनधारकांसाठी आलेले जे 12 लाभ होते ते सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण होते। त्याच्यामुळे तुम्हाला या 12 वस्तू अगदी मोफत दिल्या जाणार आहेत। तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही। परंतु KYC असेल, पात्रता असेल, या सर्व गोष्टी चेक करा, त्याच्यानंतरच तुम्हाला 1 जानेवारीपासून हे लाभ दिले जाणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।